नमस्कार मित्रांनो, हे छायाचित्र बघा. जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले इलॉन मस्क यांच्या मुलाचे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यासोबतच्या भेटीची वेळेचे हे छायाचित्र आहे. या भेटीत मस्क यांची दोन्ही मुले उपस्थित होती. पण इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? त्या मुलांच्या हातात मोबाईल नाहीये, आयपॅड नाहीये, कोणतेही गेमिंग डिव्हाइस नाहीये. तो शांतपणे एक पुस्तक वाचत आहे. सिक्रेट्स ऑफ मेंटल मॅथ. होय, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुलगा भेटीच्या वेळी ही पुस्तकात गुंतलेला आहे. आणि आपल्या घरात पहा, 8 वर्षाचा मुलगा मोबाईलवर गेम खेळतोय, यूट्यूब शॉर्ट्स बघतोय, नेटफ्लिक्स बघतोय आणि एका स्क्रीनवरून दुसऱ्या स्क्रीनवर उड्या मारतोय. फक्त स्क्रीनच्या वर खाली करण्यात तो गुंतलेला आहे. हा फरक आहे विचारसरणीचा. हा फरक आहे रिच डॅड आणि पुअर डॅडचा. ही मानसिकतेचा परिणाम आहे. ज्यांच्याकडे अब्जावधींची संपत्ती आहे तो आपल्या मुलाला आकडेमोड, गणित, लॉजिक शिकवतोय आणि दुसरीकडे आपण आपल्या मुलाला मोबाईल देतोय. कारण त्याला माहिती आहे संपत्ती वारसा म्हणून देता येते, पण बुद्धी आणि कौशल्य हे घडवावे लागते. तसेच जर आपण बघितलं, स्टीव्ह जॉब्स जो आयफोन निर्मिती कंपनीचा मालक आहे आणि आयपॅड निर्मिती सुद्धा त्यांनी केलेली आहे, आपल्या मुलांना ही साधने मुक्तपणे वापरू देत नव्हता. म्हणजे तो आयपॅड आणि आयफोन मुलांना देत नव्हता. त्याच्या घरी तंत्रज्ञानावर मर्यादा होत्या, पण पुस्तकांवर नाहीत. भरपूर पुस्तकं त्याच्या घरी होती. मग आपण आपल्या मुलांना हातात लहान वयात स्क्रीन देतो, शांत बसावं म्हणून त्याला मोबाईल देतो, किंवा आपल्याला वेळ नाही म्हणून आज तर सर्वजण स्क्रीन देतोय, तर उद्या ती स्क्रीन त्यांचं लक्ष, वेळ आणि भविष्य हिसकावून घेऊन जाईल. मित्रांनो, मोबाईल देणं सोपं आहे, पण पुस्तकाची सवय लावणं ही गुंतवणूक आहे आणि ती सवय लावणं खूप अवघड आहे. आजचा प्रश्न हा तुमच्या सर्वांसाठी आहे, तुमच्या सर्व पालकांसाठी आहे. आपण आपल्या मुलांना मनोरंजन देतोय की भविष्य देतोय? विचार नक्की करा आणि निर्णय आजच घ्या. आणि कमेंट करून नक्की सांगा, तुम्ही तुमच्या मुलांना मोबाईल देताय की पुस्तक देताय.